संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक. शासनाने काढलेल्या कर्जमाफीच्या GRची केली होळी. शासनाने काढलेल्या कर्जमाफीच्या GR मध्ये अनेक त्रुटी आणि अटी आहेत, ज्या जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला आहे. शासनाने काढलेल्या कर्जमाफीच्या GRची ठाकरे गटाच्या वतीने होळी करण्यात आली. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. निवडणुकीआधी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्याचा सातबारा कोरा करणार असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. परंतु आता शासनाने काढलेल्या कर्जमाफीचा GR हा फसवा आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार नाही तोपर्यंत ठाकरे शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन करणार असा इशारा ठाकरे शिवसेनेने दिला आहे. पुण्यशोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही योजना शासनानं जाहीर करून 2 जून 2026 ला एक GR काढलेला आहे. आपल्याला माहित आहे, ज्यावेळेस निवडणुकीचा काळ होता त्यावेळेस हेच आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करणार असे म्हणून या शेतकऱ्याला आश्वासन दिलं. आज सर्व शेतकरी आज धरून होते की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या भाजप सरकारने आश्वासन दिलं होतं की आमचा पूर्ण सातबारा कोरा करणार आणि आमच्यावर असलेलं पूर्ण कर्ज माफ करणार असं शेतकऱ्याला वाटलं होतं. पण या 2 जूनचा जो शेतकऱ्याने शासनाने GR काढला आणि त्या GR मध्ये त्यांनी अशा जाचक अटी टाकल्यात. या अटीमुळं शेतकऱ्याची कर्जमाफी तर होतच नाही, तर केवळ या बँकेचा थकबाकी वसूल करण्याचा कार्यक्रम या शासनानं आता आयोजित केलेला आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही या GRची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर होळी केलेली आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत सरसगट कर्ज माफ होणार नाही आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही तोपर्यंत उद्धवजीचे आम्हाला आदेश सक्त आदेश आहेत, तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचा सातबारा कोरा करून घेणार.